नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला आता समजायलाच असेल की पोलीस भरती निघणार आहे 2024मध्ये. तर तयारीला तुम्ही लागले पण असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल 100 प्रश्न असे घेऊन आलेला आहे की जे मागच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला. प्रश्न पहिला, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे जांभी मृदा. प्रश्न दुसरा, अयोग्य जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अस्तंभा नाशिक. प्रश्न तिसरा, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 17. प्रश्न चौथा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो थॉमस जेफरसन. प्रश्न पाचवा, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले जाते? तर याचं उत्तर आहे हिंदी महासागर. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भिंगारा. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 ते 25. इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजावर कोणी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी. नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा सादर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जिल्हाधिकारी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मणिपूर. भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1916. कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? तर याचं उत्तर आहे महासागर. पवन हंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1985. मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भास्करराव जाधव. 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे केशवराव जेधे. 1936 मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते? BS व्यंकटराव. याचं उत्तर आहे 1973च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे
कलकत्ता, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? तर याचं उत्तर आहे बॉक्साईड. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर याचं उत्तर आहे लोकराज्य. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर याचं उत्तर आहे संत रामदास. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर याचं उत्तर आहे परमवीर चक्र. विजयस्तंभ कुठे आहे? याचं उत्तर आहे चित्तोर. प्रश्न 24वा. जॅक मा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेने संस्थापक व CEO आहेत? अलिबाबा. शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? तर याचं उत्तर आहे ब्रिटन. बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. ब्रिटनमधील एसडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? तर याचं उत्तर आहे सौर ऊर्जा. WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर आहे? तर याचं उत्तर आहे टोकियो. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? तर याचं उत्तर आहे सुरक्षित घर. कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे? त्याबाबत अचूक पर्याय ओळखा. तर याचं उत्तर आहे पंढरपूर. रेल्वेने RPF हे नाव बदलून काय ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते? त्याचं उत्तर आहे लमान. भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 3 जानेवारी 2020. भारतीय अंतराळ संशोधक संस्थेने PSLV-40 प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 31. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण? याचं उत्तर आहे मित्रांनो सुमित मल्लिक. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे चंद्रपूर. कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली? तर याचं उत्तर आहे लातूर. नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली? तर याचं उत्तर आहे 3री. 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला? तर याचं उत्तर आहे भारत. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले? तर याचं उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? तर याचं उत्तर आहे 15वी. मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर याचं उत्तर आहे कंबापती हरिबाबू.
गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे वैनगंगा. मी अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? याचं उत्तर आहे 9वे. कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? याचं उत्तर आहे वाराणसी. अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे यशोमतीताई ठाकूर. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? उत्तर आहे तहसीलदार. आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे 1956 साली. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे जिनिव्हा. जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 1 मार्च. थॉमसन सीडलेस गुलाबी, अनाबेशाई व बँगलोर पर्पल या डॅडॅसच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे द्राक्ष. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पगार हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेला आहे. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे नवीन कर्मणी. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे वि. सावरकर. तू फारच चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? याचं उत्तर आहे विधानार्थी. माणसाचा जमाव तसेच सैनिकाचा डॅडॅस. तर याचं उत्तर आहे, तिन्ही बरोबर आहेत मित्रांनो. याचं उत्तर माणसाचा जमाव तसेच सैनिकाचा पथक तुकडी पलटण तिन्ही बरोबर आहेत. याचं उत्तर आहे डी. तोंबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे तोष. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे केशव सूत. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दिल्ली. प्रदूषणरहित इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिरव्या. इलेक्ट्रिक गाड्या. भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल? तर याचं उत्तर आहे 9वी पासून. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले? याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. मनोहर पर्रिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषविले? उत्तर आहे 4 वेळा. नमस्ते थायलंड महोत्सवाची 3री आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. आंध्र प्रदेश व तामिळनाडू याच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला? तर याचं उत्तर आहे फनी वादळ. वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते? तर याचं उत्तर आहे दिल्ली ते वाराणसी. राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य 4 जातीच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5%. कामुदेव सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
तर याचं उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू. ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? तर याचं उत्तर आहे स्कॉट मॉरिसन. कोणत्या देशाकडून दूध आणि त्यांच्या उत्पादनाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली? त्याचं उत्तर आहे चीन. हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर. गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 57. रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयाच्या नोटावर कोणते छायाचित्र आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वेरूळची लेणी. राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो भूटान. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटावर नोटबंदीची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले? जपान. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण? त्याचं उत्तर ते समर्थ रामदास. महात्मा फुले यांनी डॅडीच्या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. गुलामगिरी, शेतकऱ्याचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म. रास्त गुप्तार म्हणजे खरी बातमी या नावाने साप्ताहिक डॅडॅश यांनी सुरू केले. याचं उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. BRICS च्या नवीन विकास बँकेने मुख्यालय कुठे असेल? त्याचं उत्तर आहे शांघाय. डॅडॅश यांच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयाचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. त्याचं उत्तर आहे विदा सावरकर. विदा सावरकर यांच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयाचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सकर्मक मर्क कर्तरी. लक्षात राहू द्या. वचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रसरण. हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो सोने. विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर. तर याचं उत्तर आहे मित्रांनो शर. वाक्याचा प्रकार ओळखा. ढग एवढे गरजत आहेत तरी कदाचित पाऊस येईल. त्याचं उत्तर आहे मित्रांनो संकेतार्थी. डोळ्यावर धुंदी चढणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे गर्वाने माजणे. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो काझीरंगा. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 356. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मेंडले. ग्रँड ट्रंक रोडने कोणती 2 शहरे जोडली आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अमृतसर कोलकाता. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1931. मीन
कॅम्प हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिटलर. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य टिळक. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो MKY. कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येते? त्याचं उत्तर 13. पुढील अक्षर श्रेणी पूर्ण करा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो BDF. जर कार शब्द 53-20 असा लिहितात तर Y कसा लिहावा? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 27. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जकॅरिअस जॉन्सन. इतिश्री करणे म्हणजे? उत्तर आहे शेवट करणे. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? त्याचं उत्तर आहे मित्रांनो जुईली भंडारे. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 12वा. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा स्पर्श करतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 6. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 26 एप्रिल 1994. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2.4. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मॅग्सेसे. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रशिया. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1853. 18 गुणाचा खंडोबा म्हणजे कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लबाड माणूस. 2 नद्यांमधील प्रदेशात काय म्हणतात? तर याचं उत्तर मित्रांनो दुआब. राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विधान परिषद सदस्य. भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गहू. माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अरुणिमा सिन्हा. रब्बी हंगाम म्हणजे हिवाळी हंगाम. डॅरेश हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. याचं उत्तर आहे केशवचंद्र सेन. धन्यवाद मित्रांनो.